नमस्कार मित्रांनो, जर लोक तुमच्यासोबत वाईट वागत असतील तर हा व्हिडिओ नक्की बघा। मित्रांनो, प्रत्येक नात्याची मर्यादा असते, एक लक्ष्मण रेषा असते। ती जर पार केली तर नात्याचे महत्त्व संपून जाते। 2. भावनेमध्ये वाहत जाऊन कोणाला आपली कमजोरी सांगणं सगळ्यात मोठा मूर्खपणा ठरतो। तुम्हाला बोलायचे तर खूप असते, पण बोलता येत नाही आणि समजून घेणार देखील कोणी नसतं, आणि हाच आयुष्यातील सगळ्यात मोठा त्रास असतो। तुम्हाला मदत करणारा माणूस कधी तुमची परिस्थिती पाहत नाही, आणि परिस्थिती पाहून वागणारा माणूस कधीही मदत करत नाही। जेव्हा समोरच्याचा स्वार्थी चेहरा आपल्यासमोर येतो तेव्हा त्याच्यावर नाही तर आपल्याच मूर्खपणावर आपल्याला राग येतो। हुशार लोकांबरोबर थोडा वेळ तरी चर्चा केली तर 1000 पुस्तकं वाचल्याचे ज्ञान मिळतं। कधीकधी एका वाईट माणसामुळे आपलं पूर्ण जगावरचं विश्वास उडून जातो। तुम्ही कधी समजू शकत नाही की समोरचा कोणत्या दुःखात आहे, त्यामुळे कधीही कोणाचं मन दुखावू नका। जर कोणी तुम्हाला टाळत असेल तर त्याच्यापासून दूर राहा। नाते एका जागी आणि आपला सेल्फ रिस्पेक्ट एका जागी असतो। जे तुमच्या हातात नाही ते मिळवण्याचा प्रयत्न केला, त्याचा मोह केला तर जीवन नरक बनायला वेळ लागत नाही। सगळ्यात जास्त फसवणूक तुमच्या चांगल्या स्वभावामुळे होते। समोरचा माणूस तुम्हाला तसाच दिसतो जसा तो दाखवतो, पण नंतर लक्षात आले की समोरचा माणूस दाखवतो एक स्वभाव आणि त्याचा असतो वेगळा स्वभाव। खूप राग आला म्हणजे सोडून जातात ते परत देखील येतात, पण जे हसत निघून जातात ते कधीच परत येत नाहीत। गरजेचं नाही की चांगलं बोलणारी प्रत्येक व्यक्ती चांगलीच असेल, कारण आजकाल कटकारस्थान करणारे सुद्धा गोड बोलतात। चलाकी, चतुराई आणि कपटी या मिश्रणाला आजच्या जगामध्ये हुशार बोललं जातं। खऱ्या नात्याला कधीही धोका देऊ नका। जर तुम्हाला नातं आवडत नसेल तर त्याला तिथंच सोडून द्या। रंग जाणारे कपडे आणि रंग बदलणारी लोक कितीही ब्रँडेड असली तरीही ती मनातून उतरतातच। अडचणी जेव्हा आपल्या लोकांमुळे येतात त्यावेळेस उत्तर शोधायला पाहिजे, न्याय नाही। न्याय केला तर एक आनंदी होतो आणि दुसरा नाराज होतो, आणि अडचणीचे उत्तर शोधले तर दोघेही समाधानी होतात। तिरस्कार जेव्हा सारखा आपल्या लोकांकडूनच होत असतो तेव्हा शब्दाचे विवाद करणं चांगलं नाही, कारण जी व्यक्ती तुमचं महत्त्व समजून घेत नाही ती व्यक्ती तुमच्या शब्दांना आणि भावनांना कधीही समजून घेऊ शकणार नाही। यशाचा रस्ता कधीही सरळ नसतो, पण यश मिळाल्यानंतर सगळे रस्ते सरळ होतात। काहीही फरक पडत नाही की तुमची किती वाईट वेळ चालू आहे। फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही परत नवीन सुरुवात करू शकता। कोणाच्याही समोरी इतकेही झुकू नका की उठताना तुम्हाला कोणाचा तरी आधार घ्यावा लागेल। कोणी जर तुम्हाला म्हणत असेल की मी तुमची साथ देईल तर त्यांना हे नक्की विचारा केव्हापर्यंत साथ देणार, कारण लोक इथे आपलं बनवून परक करायला वेळ लावत नाहीत। मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा। धन्यवाद।